नमस्कार. मनात शिरताना लेखक श्रीकांत मोरे. लेख 5. मन आणि विचार. मनाचा पतंग दोराविना असतो. खूप दूरवर अनंत आकाशात विहार करतो. तो अमर्याद उंचीवरही जातो आणि क्षणात गोताही घेऊ शकतो. तो या ग्रहावर त्या ग्रहावर चांदण्यांमध्ये ढगांमध्ये विहार करू शकतो. मनाच्या पतंगाचे जसे असते तसे माणसांच्या विचारांचे असते. माणसाचे मन आणि विचार हे एकच आहेत का? एकच असतील तर विचार म्हणजे मन का? आणि विचार म्हणजे मन असेल तर मनाचे शास्त्र म्हणजे विचारांचे शास्त्र का? जे दिसत नाही त्याचे शास्त्र कसं बरं असू शकेल? विचार तर कुठे दिसतात, पण विचारांना शब्दरूप प्राप्त होते. त्या शब्दांना जडत्व असते. म्हणूनच ते आजकाल चुंबकीय टेपमध्ये, डिस्कमध्ये, अत्याधुनिक उपकरणांमध्ये पकडलेही जातात आणि पुन्हा ऐकताही येतात. विचार आणि मन एकच आहे असा कार्यकारण भाव मांडता येत नाही असे मला वाटते. मनामध्ये एक असते हे मला बोलायचे नाही, पण जीभ मात्र मनाच्या विरुद्ध बोलू शकते का? याचं उत्तर ध्यानधारणेतून, चिंतनातून, महापुरुषांच्या ज्ञानातून प्राप्त होईल. कारण मी तपस्या केलेली नाही. तपस्येविना ज्ञानप्राप्ती होत नाही असं म्हणतात. पण मी चिंतन आज करतो आहे. चिंतन मात्र खोल मनाच्या गाभाऱ्यात असताना मला सापडते. ते माझ्या मनामध्ये घर करून राहते आणि मग मी बोलताना मलाही कळते किंवा काही बाहेर पडते. बोलता बोलता सहज समाधी लागली त्याप्रमाणे मन कोणत्याही क्षणी चिंतनात घडून जाते. एवढं मात्र निश्चित की जडत्व यामध्ये येत नाही आणि म्हणूनच मनाचे शास्त्र हे कधीच परिपूर्ण आहे असे म्हणता येणार नाही. तरीही माझ्या मनात प्रश्न येतो, प्रत्येक व्यक्ती त्याचं मन स्वतंत्र अभिव्यक्ती आहे का? कदाचित अधिक चिंतन केल्यावर यापर्यंत जाण्याचा मार्गही सापडेल. एक मात्र निश्चित की मी यापूर्वी उल्लेख केलेला आहे, शरीर आणि मन यांचे दोर नसलेल्या पतंगासारखे नाते असते. शरीर आणि मन यांचे दोर नसलेल्या पतंगाप्रमाणे नाते असते. धन्यवाद. लेख 6. मन आणि हृदय. आईचे प्रेम आणि कुठल्याही एका माणसाचे दुसऱ्या माणसावरचे निस्सीम प्रेम याच्या चिंतनातून माझा अनुभव काहीतरी वेगळा आहे. मला असं वाटतं की मन एक विचार करते आणि तोच विचार हृदय करते असं नाही. शरीरशास्त्रानेही याबाबतीत हे मान्य केलेले आहे की शरीराच्या सर्वच क्रिया मेंदूच्या हुकमाप्रमाणे चालतात असं नाही. काही क्रिया मेंदूकडून हुकूम येण्याच्या आधीच पार पाडल्या जातात. शास्त्रीय भाषेत याला प्रतिक्षिप्त क्रिया असंही म्हणतात. पण लौकिक जगात वावरताना आपला लहान मुलगा दुडू पळताना जमिनीवर पडला तर मेंदूच्या आज्ञेविना मातेचे हृदय अधिक वेगानं धडकायला लागतं आणि बोलायला लागतं. पाहता क्षणी प्रेम जडणं म्हणजे काय? मला असं वाटतं की प्रेमाची व्याख्या ही अत्यंत व्यापक आहे, विश्वव्यापी आहे. मी अनेक संत साहित्यांची एखादी ओळ ऐकल्यानंतर क्षणभरात त्या विचारांच्या प्रेमात पडतो. हृदय त्याला आपलेसे करते. यामध्ये मन, मेंदू यांचा संबंध असतोच असं नाही. मराठी असे आमुची मायबोली हे माऊलींचे विचार ऐकताच हृदय भरून येते. मला असं वाटत नाही की त्या ठिकाणी मेंदूची आज्ञा लागते. त्याचप्रमाणे अनेक संतांचे, महापुरुषांचे विचार, वाक्य हृदयाला भावतात. आपण नेहमी म्हणतो मन पेटून उठते. मला असं वाटतं की हृदय मनाला पेटवते. कदाचित तुम्ही असं म्हणाल, मी म्हणतो मनाचा आणि शरीराचा संबंध नसतो, तर मग हृदय मनाला कसं पेटवतं? माझे प्रश्न, मला सतवणारे विचार हे अंतिम सत्य नव्हे, तर ते सत्य शोधण्याच्या मार्गावरचा एक प्रवास आहे. प्रवासात मन, शरीर, हृदय, मेंदू यांचा कार्यकारण भाव कुठे आपल्याला सापडतो का, हे पाहण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणूनच वारंवार मी चिंतनामध्ये रमण्याचा प्रयत्न करतो. अनाकलनीय विश्व, ब्रह्मांड जसे आहे तसेच मनाचे आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या